होय, आता कोल्हापूर महापालिकेचे इलेक्शन आले की काही उमेदवार आहेत पक्षाकडं आहेत, काही जणांचा प्रयत्न चालू आहे. पक्षातनं तिकीट नाही मिळालं तर माझं एक ऐका तुम्ही, नाही तर काय तर करून पच्चेला कर्ज काढून तिकडे उभारू नका. उभा राहा, पक्षाला पण तुमची ताकद दाखवा. जर पक्ष तुमच्या कार्याला किंमत देत नसेल आणि पैशाला किंमत देत असेल तर त्यांना जसं तो उत्तर द्या आणि तुम्हाला दाखवून द्यायचं की तुम्ही पण अपेक्षा म्हणून फॉर्म भरा. जर भरायचं असेल तर आणि पैसे तेवढे खर्च करू नका आणि जनता तुमच्यावर किती प्रेम करते ते तुम्ही दाखवा. आणि पुढच्या वेळा ज्या वेळा पक्ष येतोय की कार्यकर्त्याकडे हे काम करते त्यावेळेला त्या पक्षाला पण विचार तू पैसे किती देणार, तरच मी येतो. जशा तसं उत्तर दिलं तर हे जग आहे. जर कार्यकर्त्याची किंमत नाही आणि पैसेवाल्यांची जर किंमत असेल तर त्यांना तसंच उत्तर दिलं पाहिजे. आणि माझी जनतेला पण एक रिक्वेस्ट विनंती आहे, मी पण आज अपक्ष म्हणून उभारले, तुमच्या प्रश्नासाठी उभारले. सभागृह का पाहिजे? आज आपली जी परिस्थिती कोल्हापूरची महापालिकेची आहे आणि कोल्हापूरची आज रस्ते, गटर, ड्रेनेज, पार्किंग, फेरीवाल्यांचं जे काय सगळे प्रशासन झोपले त्यांना जागा करायसाठी, आवाज उठवायसाठी पाहिजे आहे. आणि मी पण तुम्हाला सांगतो पैसे खर्च करून उभारणार नाही. जनतेच्या प्रेमापोटी मी उभारले. जनतेने जो मला विश्वास टाकणार आहे ती मला माहीत आहे. आजपर्यंत मी जनतेवर विश्वास टाकला, जनतेची निस्वार्थानं कामं केली म्हणून मला पण आज जनता माया पाठीशी. आणि मला कोल्हापुरात इतिहास घडवायचा आहे या शाहू महाराज शाहू नगरीमध्ये, कारण मी छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांचा मावळा आहे. दाखवून देणार की माझी जनता पण जशाच तसं वागते. जो निस्वार्थानं वागतो त्याला निस्वार्थानं बघते आणि जो पैशात तुलते त्याला पैशातच तुलते.